सावरगाव साई मंदिर येथे सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। 50 तरुणांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाप्रती आपलं बहुमोलाचं योगदान दिलं। या भव्य रक्तदान शिबिराचं उद्घाटन सायलॉन्स मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा सुखदेव शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी सावरगाव तंटामुक्ती अध्यक्ष राजन बाळसराफ, आदर्श शिक्षक अशोक भूमकर, सावरगाव ग्रामपंचायत सदस्य आशिष हिंगे, गोविंद हिंगे, माऊली पाबळे, नवनाथ शिंदे, अक्षय शिंदे, प्रणित शिंदे, भाऊसाहेब उकिरडे, चंद्रकांत बनकर, अरुण बाळसराफ, नितीन बाळसराफ, नंदकुमार बाळसराफ, अशोक जाधव, श्रीकांत जुंद्रे, विलास शिंदे, रघुनाथ तांबोळी, राजू बनकर, प्रदीप बनकर, चैतन्य कोरडे अनेक मान्यवर उपस्थित होते। सकाळी साईबाबांची महाआरती संपन्न होऊन सकाळपासून सर्व भाविकांसाठी खिचडीच्या प्रसादाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता। सावरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली। संपूर्ण जगाला श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या श्री साईबाबांच्या प्रांगणामध्ये आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। मानव जीवनामध्ये सद्गुरू कृपा अत्यंत महत्त्वाची आहे आणि आजच्याच दिवशी सद्गुरूचरणी नतमस्तक होण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। आज या मंदिरामध्ये दिवसभराची कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे। आज सकाळी 7 वाजता साईंची आरती या ठिकाणी संपन्न झाली। त्यात तदनंतर खिचडी वाटप महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। दुपारी 12 वाजता माध्यान्ह आरती या ठिकाणी संपन्न होईल। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पुन्हा एकदा शेजारती होऊन या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होणार आहे। आणि आज आपल्याला नारायणगाव येथील वाघ सर यांच्या ब्लड बँकेच्या माध्यमातून भव्य अशा रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। मी सर्व भाविक भक्तांना अशी विनंती करतो की सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाप्रसाद घेण्यासाठी सर्व भाविकांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्या।